आताची आणखीन एक महत्त्वाची बातमी उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मिठी नदी पुराची पाहणी करण्यात आलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिठी नदीला आलेल्या पुराची पाहणी केलेली आहे। मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे, त्यामुळे या परिस्थितीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून लक्ष ठेवलं जात आहे, पाहणी केली जाते। मिठी नदीने रौद्ररूप धारण केल्यावर मुंबईमध्ये काय होऊ शकतं याची प्रचिती मुंबईकरांना आलेली होती आणि त्यामुळेच आता जेव्हा मिठी नदीने हे रौद्ररूप धारण केलेलं आहे त्यावेळी सुद्धा प्रशासनाकडून विशेष काळजी घेतली जाते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। मिठी नदीच्या पूरस्थितीची पाहणी त्यांनी केलेली आहे। तर स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। एनडीआरएफचं पथक या ठिकाणी दाखल झालेलं आहे। सोबतच काही अधिकारी, प्रशासकीय अधिकारी देखील या ठिकाणी आहेत आणि त्यांच्याकडून एकनाथ शिंदे संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत आहेत। नेमकी काय परिस्थिती उद्भवलेली आहे, मिठी नदीचं पाणी वाढत चाललेलं आहे, कशा प्रकारे काळजी घेता येईल, आजूबाजूच्या परिसरामधील नागरिकांना कशा प्रकारे सुरक्षित ठेवता येईल, कशी काळजी घेतली जाईल अशा संदर्भात संपूर्ण चर्चा केली जाते। सध्या एकनाथ शिंदे हे तेथील एनडीआरएफची टीम आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत आहेत। तर कशा प्रकारे एनडीआरएफच्या टीम कडून त्या ठिकाणी काळजी घेतली जाते, एनडीआरएफ टीम कडून कशा प्रकारे एनडीआरएफ टीम ही सज्ज आहे, कशा प्रकारे त्या ठिकाणी बोटी आणल्या गेलेल्या आहेत, बोटींच्या सहाय्याने कशा प्रकारे मदत कार्य राबवलं जाईल या संदर्भात देखील चर्चा केली जाते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि मिठी नदीला जो पूर आलेला आहे त्या संदर्भात त्यांच्याकडून संपूर्ण पाहणी केली जाते, आढावा घेतला जातो। तर त्यांच्यासोबत दिलीप लांडे हे देखील उपस्थित आहेत। आपण हे दृश्य पाहतोय, मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे आणि त्यामुळे या ठिकाणचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांच्यासोबत दिलीप लांडे हे देखील उपस्थित आहेत। काही एनडीआरएफची टीम आणि प्रशासकीय अधिकारी देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांना मदत करणं, त्यांना पाणी देणं, त्यांना जेवणाची व्यवस्था करणं। आता इथं देखील जेवणाची व्यवस्था केलेली आहे, नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे, त्यामुळे कुठंही काही कमी पडणार नाही याचा पूर्ण प्रयत्न या ठिकाणी आम्ही कॉमन नेमकं काय खाण्यामध्ये तो भाग जिथं मी भांजेवाडीत गेलो होतो तर ते मिठी नदीची धोकादायक पातळी ओलांडलेली आहे आणि तुम्ही पाहणी केलेली आहे। क्रांतीनगरला शिफ्टिंग करण्याचं काम चालू आहे। आता मिठी नदीचं जे धोकादायक पातळी होती त्याच्या पातळीच्या खाली पाणी आलेलं आहे। आता हायटाईड सुरू झालेली आहे आणि त्यामुळे यासाठी कुठलाही धोका नको म्हणून एनडीआरएफ डिझास्टर सगळं काम करत आहे। मुंबई महापालिकेची टीम, सगळे अधिकारी रस्त्यावर फील्डवर आहेत आणि जवळपास 525 पंप ॲक्टिवेट आहेत। त्याचबरोबर 10 मिनी पंपिंग स्टेशन, 6 मेन पंपिंग स्टेशन या ठिकाणी कार्यरत आहेत। होल्डिंग पॉईंट जे आहेत तेही ओव्हरफ्लो झालेत, होल्डिंग पॉईंट देखील आपण केलेत आणि म्हणून कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडला आहे। 6 तासामध्ये 200 मिलीमीटर पाऊस आणि 24 तासात 300 मिलीमीटर पाऊस। हा कमी वेळामध्ये जास्ती पाऊस पडण्याचं एक या सर्व प्रकारामुळे या ठिकाणी अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे। बऱ्याच मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे, परंतु जे पंप आहे ते पंप तिथलं पाणी ड्रेन आउट करत आहेत, पाणी बाहेर फेकत आहेत आणि त्यामुळे सर्व टीम आणि उद्या रेड अलर्ट उद्यापर्यंत आहे आणि सकाळपर्यंत आणि सार्वजनिक सुट्टी दिलेली आहे आणि खाजगी कंपन्यांना देखील, खाजगी संस्थांना देखील आवाहन केलेलं आहे की आपण आवश्यकतेनुसारच, अगदी आवश्यकता असेल, गरज असेल तरच बाहेर पडा, अन्यथा घरातून काम करा, वर्क फ्रॉम होम अशा प्रकारचं देखील विनंती, आवाहन केलेली आहे। तर सध्या समुद्राला भरती आलेली आहे, त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे, प्रशासनाकडून लक्ष ठेवलं जात आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आलं।